हा नमस्कार, तृप्ती देसाई बोलतीये. तृप्तीताई नमस्कार. हो नमस्कार. हा एल.एस. मराठीमधून संदीप बोलतोय. हा नसरापूर प्रकरणी आता सगळं ग्रामस्थ असतील किंवा कुटुंब असतील यांनी नवले ब्रिज जो आहे म्हणजे मुंबई बंगळुरू महामार्ग रोखून धरलेला आहे आणि कोणत्याही परिस्थिती आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, नाहीतर आमच्याकडे तुम्ही त्याला सोडून द्या, वाटल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. गेली 2 तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे, रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर म्हणजे तुम्ही तर दिवसभरात त्याच्यावर संताप व्यक्त केलेला आहेच. या बाबतीत तुम्हाला आणखी काय सांगता येईल, नेमकं काय करायला हवं आता प्रशासनानं, कारण की आता प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ती घटना काल आपण घडलेली बघितली. 65 वर्षीय जे व्यक्ती होती, ज्यानं नातीच्या वयाच्या म्हणजे 3.5-4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला जे आहे ते दगडाने ठेचून जी आहे ती तिची हत्या करण्यात आली. आणि आपण बघतो की प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत लहान, त्यांना कुठेतरी खेळायला सोडून जातात किंवा विश्वासाने सुरक्षित म्हणून आपण आजूबाजूला ठेवतो. परंतु अशी प्रकरणं जर व्हायला लागली तर प्रत्येकाच्या घरामध्ये असुरक्षिततेचं वातावरण जे आहे ते वाढायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच काल नसरापूर जो सातारा बेंगलोर हायवे आहे तो ग्रामस्थांनी जो आहे तो अडवलेला होता. आणि या प्रकरणामध्ये आरोपीला जरी अटक झालेली असली तरी सुद्धा आपण बघतो की फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं जातं, अनेक वेगवेगळी प्रकरणं जी आहेत ती चालवली जातात, परंतु त्याच्यामध्ये तातडीनं फाशी किंवा कुठलेही निकाल येत नाहीत. आणि म्हणून सर्वसामान्य जनता आता जी आहे ती आपण बघतोय की आक्रमक झालेली आहे. आता नवले ब्रिज जो आहे, नवले ब्रिजच्या जवळपास म्हणजे धायरीला तिच्या आईचं घर आहे, जिथं ती मुलगी राहत होती, ती सुट्टीला नसरापूरला गेलेली होती. आणि आता तिच्यावर जेव्हा अंत्यसंस्कार करायचे, आरोपीला अजूनही शिक्षा होत नाही आणि मुलीचे अंत्यसंस्कार करायचे, तर या जनतेच्या भावना आहेत की तुम्ही त्याला एकतर आमच्या ताब्यात द्या किंवा मुलीचं मग अंत्यसंस्कार करू. याच्यामध्ये रास्ता रोको करणं असेल किंवा रस्त्यावर उतरणं असेल, कारण जनता आता कंटाळली आहे. कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे, न्यायालय आहे, परंतु न्यायालयाच्या माध्यमातून कुठल्या मुलीला न्यायच मिळत नाहीये. त्यामुळं आज प्रत्येक घरातली लोक जी आहेत ती उतरलेली आहे. आता प्रशासनाने जे आहे तो कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे, परंतु मला जनतेलाही सांगायचंय की त्या आपल्या भावना आहेत. माझी एक आई म्हणून अशी भावना आहे की त्याला ताब्यात द्यावं आणि त्याला जे आहे ते आमच्या समोर शिक्षा करावी. परंतु आपल्या इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्याला कायद्यानुसार जावं लागतं. आणि कायद्यामध्ये आता त्याला जी आहे ती पोलीस कस्टडी मिळालेली आहे, त्याच्यामध्ये त्याचा तपास होईल, त्याच्यानंतर जी केस आहे ती पुढे न्यायालयीन कोठडी किंवा त्याचा जो आहे तो तपास होऊन चार्जशीट दाखल होईल आणि मग पुढे जे आहे ती त्याला शिक्षा होईल. अशी तातडीनं शिक्षा होणं हे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये तरी आता घडू शकत नाही. पण जनतेच्या ज्या तीव्र भावना आहेत, आता मग पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल, यांनी आता जे आहे ते हे सगळं सहन केलं पाहिजे. कारण मध्यंतरी शक्ती कायदा लागू करा सांगितलेलं होतं, महिलांच्या मुलींच्या या कायद्यासाठी जे आहे ते विशेष अधिवेशन बोलवा, ही सगळी अनेकांनी मागणी केलेली होती. दरवेळी कुठलं तरी मालेगावचं प्रकरण घडतं, त्यावेळेला आश्वासन मिळतं, परत साताऱ्यात एखादी मुलगी जी आहे ती मृत्युमुखी पडते, तेव्हा परत सरकार बोलतं आणि मग नंतर पुढे काहीच घडत नाही. आणि कालांतराने अशा गोष्टी ज्या आहेत ती लोक विसरून जातात. पण आता जेव्हा 3.5-4 वर्षाची मुलगी, जिला काहीच कळत नाही, जिला अजून कपडे घालायचं सुद्धा नीट कळत नाही, तिला बोलायचं कळत नाही, तिच्यावर जर अशी वेळ येत असेल तर आता मात्र जनता ऐकणार नाही आणि जनता रस्त्यावर उतरलेली आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलीस प्रशासनाचं आणि सरकारचं काम आहे, कारण जनतेच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त आहेत. नक्कीच. तुमचे आणखी एक महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्रात हे जे असे अत्याचार चालू आहेत म्हणजे अगदी पोरी बाळींवर, आया बहिणींवर, तर तिकडे खेडच्या खालुंबऱ्यात तिथं तर चक्क एका 3 वर्षाच्या लहान मुलावर अत्याचार झालेला आहे आणि त्याचाही खून झालाय आणि हेही कालच घडलेलं आहे. नाही, अशा पद्धतीनं जर घटना घडत असतील, आता 3 वर्षाचा मुलगा किंवा आपण बघतोय की लहान मुलांवर, ज्या अल्पवयीन मुलंही म्हणू शकत नाही आपण, चिमुरडी की ज्यांना काहीच कळत नाही, त्यांच्यावर अशा पद्धतीने ही राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची वेळ आता सरकारला आणि पोलीस प्रशासनाची ही परीक्षा आहे. आणि खालुंबऱ्याचं प्रकरण असेल, नसरापूरचं प्रकरण असेल, मी सांगितलं तसं मालेगावला जेव्हा प्रकरण झालं, आपण बघितलं असेल की आरोपीला जेव्हा कोर्टात आणलं तेव्हा कोर्टाचं गेट सुद्धा तोडून जे आहे ते आतमध्ये जाण्याचा संतप्त नागरिकांनी प्रयत्न केला होता, कारण त्या चिमुरडीला तातडीनं न्याय मिळाला पाहिजे. आणि आता सुद्धा जी भूमिका
ग्रामस्थांनी, आजूबाजूच्या नातेवाईकांनी किंवा जनतेने जी घेतलेली आहे ती योग्यच आहे. कारण आता जर न्यायालयाच्या माध्यमातून लवकर शिक्षा होत नसेल, कायद्यानं जर धडा मिळत नसेल, कायद्याने जर गुन्हेगाराला शिक्षा मिळत नसेल, तर मग आता आमच्या ताब्यात द्या. आणि आमच्या ताब्यात देणार नसाल तर आम्ही अंत्यसंस्कारही करणार नाही. ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे. आता ती जी भावना आहे त्याला कशा पद्धतीनं कायद्याच्या स्वरूपात लवकरात लवकर जे आहे तो कायद्याच्या स्वरूपात शिक्षा द्यावी किंवा काय करावं, आता हे पोलीस प्रशासनानं बघावं. कारण आता अति झालं, एवढे गुन्हे झालेत, एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत की आता जनता वारंवार रस्त्यावर उतरते. कुठल्याही गोष्टीमध्ये न्याय मिळत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये निकाल होत नाही. सुप्रीम कोर्टाचे निकाल होऊपर्यंत अनेक वर्ष त्याच्यामध्ये जातात. त्याच्यानंतर बरेच आरोपी दोषी ठरतात, बरेच आरोपी निर्दोषी ठरतात आणि मग न्यायाचा जो आहे तो पुन्हा एकदा आपण जे बघतो की लोकांना वाट बघावी लागते. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आम्हाला न्याय द्या, आत्ताच्या आत्ता समोर आरोपीला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या, ह्या जनतेच्या भावना आहेत. नक्कीच ताई, खरं म्हणजे याचं या नराधमाचं वय पाहिलं तर 65 वर्ष आहे. आता आपण त्याच्यावर खटला दाखल करणार, मग ती फास्ट ट्रॅक कोर्टात जाणार, मग त्याच्या तारखा पडणार, मग तो निकाल लागणार. म्हणजे मला असं म्हणायचं की न्याय कुठे आहे? न्याय मिळतच नाही तोपर्यंत हे आरोपी खरं तर कोठडीतच मरतात किंवा या सगळ्या हेलपाट्यातच स्वतःचं यांचं आयुष्य संपतं. पण ज्याला न्याय मिळायला हवा तो न्याय मात्र मिळत नाही. पण एक ज्याला आपण धाडसी म्हणून तुम्ही नेहमी महिलांसाठी प्रश्न त्या सगळ्यांच्या न्यायासाठी झट्टा रस्त्यावर ऐन प्रसंगी उतरता. भूमाता ब्रिगेडच्या वतीनं या प्रकरणात या लहान चिमुरडीला न्याय मिळण्यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहात आता? आता आज ग्रामस्थांनी आणि घरच्यांनी, नातेवाईकांनी इथं रास्ता रोको आंदोलन केलेलंच आहे. मी आता पुण्याच्या बाहेर असल्यामुळं मी त्या ठिकाणी नाहीये, परंतु उद्या सकाळी मी 9 वाजता जे आहे ते घटनास्थळी जाणार आहे. तिथल्या सगळ्या लोकांना भेटणार आहे, त्यांच्या भावना जाणून घेणार आहे आणि मुलीला कशा पद्धतीनं न्याय मिळेल त्याच्यामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तर रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही तिच्या धायरीमध्ये घरामध्ये जाऊन सुद्धा तिच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि आम्हाला जे काही याच्यामध्ये करता येईल ते करणार आहोत. कारण तुम्ही आता जसं सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्ट नेमला जातो. मी अनेक प्रकरणांमध्ये, आधी निर्भयाच्या प्रकरणात आम्ही 2012-13 पासून होतो जेव्हा पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, परंतु फास्ट ट्रॅक कोर्ट नेमल्यानंतर सुद्धा निकाल यायला 9 वर्ष लागली. आज कोपर्डीचं प्रकरण 2016ला घडलेलं आहे, आज 2026 आहे. शेकडो मोर्चे निघाले, लाखो लोक त्या मोर्चांमध्ये सहभागी झाले. पीडितेला न्याय मिळाला का? मालेगावचं प्रकरण, मालेगावच्या प्रकरणात लोक इतकी रस्त्यावर उतरली, चिमुरडीची हत्या करण्यात आली आणि तिला तातडीनं न्याय मिळावा. 3-4 महिने होऊन गेले, मालेगावचं प्रकरणाची तर चर्चाही होत नाहीये. माझं म्हणणं आहे की ज्या अल्पवयीन मुली किंवा अशा ज्या काही चिमुरड्या आहेत आणि यांच्यावर हे जे काही नराधम चुकीच्या पद्धतीनं करतात, ही जी राक्षसी प्रवृत्ती आहे ही आता कायद्याच्या पद्धतीतून, कायद्याच्या चौकटीतून लवकरात लवकर कडक शिक्षा देऊन, कडक शिक्षा म्हणजे यांना फाशीच झाली पाहिजे. पण ती फाशी कधी झाली पाहिजे? यांना अटक केल्यानंतर सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्यांचे निकाल हे 30 दिवसाच्या आत आले पाहिजेत आणि 1 महिन्याच्या आत जे काही निकाल येतील त्यानुसार तो दोषी असेल तर त्याला फासावर लटकवलं तरच हे गुन्हे जे आहेत ते कमी होऊ शकतात. नक्कीच. धन्यवाद ताई, LS मराठीशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद.